नमस्कार, तुमचं स्वागत आहे सलगर परिवार ब्लॉग्समध्ये. तर आई बनवत आहे दोडक्याची सुकी भाजी. त्यासाठी तिने सर्वप्रथम 2 मापटे तेल टाकले, त्यात जिरी मोहरी कडण्यासाठी टाकली. जिरी मोहरी छान अशी कडल्यानंतर त्यात हिरवी मिरची टाकून घेतली. नंतर बारीक चिरलेलं टोमॅटो टाकला, तो छान असा परतू दिला. त्यात नंतर चवीपुरते मीठ टाकले. नंतर 1 चमचा काळं तिखट टाकून घेतलं, व्यवस्थित त्याला कलर येईपर्यंत हलवून घेतलं. नंतर स्वच्छ धुतलेला आणि कापून घेतलेला दोडका टाकला आणि तो देखील छान असा परतून घेतला. बघा किती छान असा हिरवागार दोडका आहे. नंतर त्यामध्ये कोथिंबीर, लसूण, अद्रकची पेस्ट जी आईने करून ठेवलेली आहे ती मिक्स करून घेतली. गॅस हा थोडासा मीडियमच ठेवला. त्यात 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं. आईने मसुरीची डाळ ही भिजू घातली होती 10-15 मिनिट, जेणेकरून शिजायला कमी वेळ लागतो. ती मिक्स करून घेतली. अशी मसुरीची डाळ किंवा वरून थोडीशी डाळ टाकली की भाजीला एक नवीनच टेस्ट येते. त्यामुळे आई असं टाकत राहते भाजीमध्ये डाळ वेगवेगळ्या प्रकारच्या थोड्याशा घट्ट भाजीमध्ये. मसुरीची डाळ टाकून झाल्यानंतर ती थोडंसं 5 मिनिट झाकून ठेवून मंद आचेवरती डाळ आणि भाजी शिजू दिली. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि अशा प्रकारे आपलं तयार आहे सुका दोडका भाजी. अशा प्रकारे दोडक्याची भाजी बनवली तर कोणीही खाईल. मुळात भरपूर जणांना दोडक्याची भाजी आवडत नाही, पण जर तुम्ही असं बनवचाल तर तुम्हाला नक्की खाऊ वाटेल, कारण ह्याची टेस्ट इतकी छान येते ना, खाऊशी वाटते. मला देखील दोडक्याची भाजी पातळ वगैरे केलेली आवडत नाही, पण जर अशी घट्ट सुकी केली की मी देखील आवडीने खाते. तुम्ही देखील अशा रीतीने अशी सुकी दोडक्याची भाजी बनवून बघा, तुम्हाला देखील नक्की आवडेल. थँक्यू.